नमस्कार, आपण पाहत आहे सोलापूर 24 तास न्यूज। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। पाहत रहा सोलापूर 24 तास न्यूज, घडामोडी बातम्या। पंढरपूर येथे विठ्ठल रुक्माईचे दर्शन घेऊन थेट अक्कलकोट येथे स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी सकाळपासून दर्शन घेतले। त्यानंतर अक्कलकोट येथील अन्नछत्र मंडळ या ठिकाणी महाप्रसाद घेण्यासाठी भक्त नागरिकांनी आणि छत्र परिसरात रांगेत थांबून महाप्रसादाचा लाभ घेतला। 3000 ते 4000 भाविकांनी महाप्रसाद घेऊन थेट गाणगापूरकडे दर्शनासाठी निघाले। आमच्या प्रतिनिधींनी भक्त नागरिकांशी बोलताना काय प्रतिक्रिया दिली? अक्कलकोट येथील अन्नछत्र मंडळ अति छान महाप्रसाद दिला जातो व या परिसरात स्वच्छता व सुंदरता सुद्धा आहे। अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष माननीय जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले संस्थापक अध्यक्ष यांचं कौतुक केले आहे। स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शन घेऊन गाणगापूरकडे निघाले। दरवर्षी स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी 40 ते 50 भाविक स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी ये जा करत असतात। पुणे येथील श्री आम्रवृक्ष स्वामी परिवार सोरतापवाडी स्वामीची पालखी घेऊन स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी येत असतात, परंतु स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेऊन ते धन्य झाले आहे। पुढे महाप्रसाद घेण्यासाठी भाविक अन्नछत्र मंडळात येतात यांनी कौतुक केले आहे। येत्या दिनांक 29 तारखेला श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे वर्धापन दिन व गुरुपौर्णिमा उत्सव निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट यांच्या वतीने दररोज विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने स्वामी भक्त नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेताना दिसून येत आहे। पत्रकार गणेश भालेराव, अक्कलकोट। श्री स्वामी समर्थ मंदिर परिसरात आहे आणि श्री अन्नछत्र मंडळ या अन्नछत्र मंडळाचा आज दिवसभरात हजारो ते 1500 लोकांनी महाप्रसादाचा लाभ घेतलेला आहे। आणि सध्या आपल्या समोर भक्त आहेत पंढरपूरहून आले, ते पंढरपूरहून दर्शन घेऊन स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी या ठिकाणी आलेले आहेत। तर आपण या ठिकाणी मंदिरला आलेलो आहे स्वामी समर्थ दर्शनात। पंढरपूर दर्शन झालं का तुमचं? हो झालं। बरं, आता श्री स्वामी समर्थ मंदिरला आलो होतो। हो, दर्शन झालं इथलं इथलं दर्शन झालेलं आहे। इथला महाप्रसाद कसं वाटलं तुम्हाला? अक्कलकोटचं वातावरण एकदम फ्रेश वाटलं, म्हणजे खूप छान आहे। तर स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचा जे महाप्रसाद आहे किती छान वाटलं का तुम्हाला? काय घरच्यापेक्षा छान वाटलं। किती वर्ष झालं तुम्ही या ठिकाणी? इथं झाले मला 13 वर्ष। स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेण्यासाठी 13 वर्ष। किती लोक आलेले? पालखीवर आले? नाही, 17 लोक बसने आलो। बसने आलेले। पंढरपूरमध्ये दर्शन झालेलं आहे। प्रॉपर तुम्ही कुठले गावचं नाव सांगू शकता का? माझं नाव आहे ओम प्रकाश शिवराम गजभा, गाव आहे दादगाव, आळंदा तालुका, जिल्हा वाशिम। सर, इथलं जे आपले स्वामी समर्थ नगरी हे कसं वाटलं तुम्हाला? इकडचं कसं वाटलं? आम्हाला फार छान वाटलं। सध्या अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरमध्ये आहे आणि श्री महाराज मंदिराचे जे भक्त लोक आहेत या ठिकाणी सकाळपासून स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केलेली आहे। आणि या ठिकाणी स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचाही महाप्रसाद त्यांनी घेतलेला आहे। आणि इथले जे महाप्रसाद आपण या ठिकाणी पाहताय की सकाळपासून हजारो भाविकांनी या ठिकाणी महाप्रसादचा लाभ घेतलेला आहे। आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी सकाळपासून हजारो भाविकांनी या ठिकाणी दर्शन घेऊन महाप्रसादचा लाभ घेतलेला आहे। नमस्कार, मी सध्या स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ परिसरात आहे। आता सध्याला आपले सर योगेश एक स्वामी भक्त आहेत। आता 70 लोक आलेले आहेत। प्रत्येक महिन्यामध्ये आमचे 70 ते 150 वर्ष झाले पालखी। एकूण 3 वर्ष झालं आम्ही आम्रवृक्ष स्वामी परिवार सोरतापवाडी या ठिकाणी स्वामी मठ आहे, तिथून आम्ही प्रत्येक महिन्यामध्ये अक्कलकोट वारीसाठी येत असतो। सर, वारीमध्ये आता किती वर्ष झालं वारी करतो? 3 वर्ष झाली। 3 वर्ष। बरं, श्री स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर आहे। आता तुम्ही पंढरपूरहून डायरेक्ट स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी आलेले आहे आणि या ठिकाणी स्वामी समर्थ अन्नछत्र
परिसर आहे. हा परिसरामध्ये अन्नछत्र भक्तासाठी अन्नछत्र म्हणून हा प्रसिद्ध आहे आणि या ठिकाणी दररोज ते 5 ते 10 हजार भक्त या महाप्रसादचा लाभ घेतात. इथला महाप्रसाद कसं वाटला तुम्हाला? खूप छान वाटला आणि सर्व काही व्यवस्थित होता. खूप छान प्रसाद होता. स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी आलेले भाविक आहेत आणि ते आता या ठिकाणी ते आपण जे पाहत आहे या ठिकाणी 5 ते 10 हजार भाविकांनी या अन्नछत्र महाप्रसादचा लाभ घेतलेला आहे आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी सकाळपासून भाविकांची मोठी गर्दी झाली होती. आणि या ठिकाणी एक जो परिसर आहे तर स्वामी समर्थ महाराजांचा परिसर कसं वाटलं सर तुम्हाला या ठिकाणी? खूप छान वाटला. आता स्वामी समर्थ अक्कलकोट खरंच खूप प्रचंड गर्दी आहे आणि त्याचबरोबर आता नवीन उभारण्यात येणारे आपलं अन्न छात्रालय, नवीन इमारत अन्न छात्रालय भक्तांची सोयीसाठी चांगलं झालं. खूप चांगली सोय होईल. भविष्यात अजूनही खूप चांगल्या प्रकारे सोय होईल. कसं वाटलं सर? इमारती चांगली वाटलं म्हणजे चांगलं बांधलं. खूप छान नियोजन चालू आहे आणि भविष्यात खरंच म्हणजे भक्तांसाठी खूप लाभदायी ठरेल. नमस्कार, आपण पाहता या ठिकाणी स्वामी भक्त आहेत आणि स्वामी भक्ताकडून आज अक्कलकोट शहरातील श्री अन्नछत्र मंडळ आहे. अन्नछत्र मंडळामध्ये महाप्रसादही चांगला केला जातो आणि या ठिकाणी जे अति सुंदर आहे बगीचा आहे या ठिकाणी अन्नछत्र परिसरामध्ये एकदम स्वच्छता व सुंदर ठेवलेले आहे. यामुळे स्वामी भक्ताकडून आपल्याला नमस्कार, मी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळा परिसरात आहे. इथले जे परिसर आहे एकदम छान आहे. आता आपण रेणुताईशी बोलणं झालं. ताई, इथं कसं वाटलं तुम्हाला? छान वाटतंय सर. इथं पण हे अक्कलकोट स्वामी समर्थ नगरी कसं वाटलं तुम्हाला? छान वाटलंय. बरं, इथला जे महाप्रसाद वगैरे तो पण छान आहे महाप्रसाद. किती वर्ष झालं तुम्ही या ठिकाणी? आम्ही वारी करतो. किती वर्ष झालं आपल्याला? 3 वर्ष झाले. किती लोक वारी करतात? वारी 200 लोक येतात. बरं, स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळा जे दररोज 5 ते 10 हजार लोक या ठिकाणी महाप्रसादचा लाभ घेतो आणि आता तुम्ही आज लाभ घेतलेला आहे. मग तुला प्रसाद कसं वाटला? छान वाटलं सर आम्हाला. किती लोक आले तुमच्या वारी? आपल्या वारीत किती 150-200 दरवर्षी असते. येतात आता किती? हो, महिन्याला वारी असते सर आमची. बरं सर, आपण कुठून आलेला सर? आपलं नाव सांगू शकता? आम्ही उरुळी कांचन पुणे येथून आलेला आहे. आमचा स्वार्थापाडी येथे आम्रवृक्ष स्वामी मठ हा स्वार्थापाडीमध्ये आहे. तर आम्ही अक्कलकोट स्वामी समर्थ कसं वाटलं? खूप छान वाटलं. स्वामी समर्थ पवन नगरी कसं वाटली? खरं तर स्वामी समर्थ अक्कलकोट वारी इथं अक्कलकोटमध्ये आम्ही प्रत्येक महिन्याला येतो. बरं, या ठिकाणी स्वामी समर्थ जे अन्नछत्र मंडळ आहे या अन्नछत्र मंडळाने दररोज 5 ते 10 हजार लोकांना महाप्रसाद ठेवला जातो. इथला प्रसाद कसं वाटला तुम्हाला? प्रसाद अतिशय सुंदर असतो आणि प्रसाद खाल्ल्यानंतर खूप प्रसन्न वाटतं. स्वामींचं दर्शन घेतल्यानंतर एक वेगळी ऊर्जा आपल्या मनामध्ये येते आणि खरंच खूप छान वाटतं. सर, तुम्ही आता या ठिकाणी वारी घेऊन आले, पंढरपूरचं दर्शन घेऊन थेट तुम्ही अक्कलकोट मध्ये आलेले स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन सुद्धा झालेलं आहे आणि आता तुम्ही थेट या स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळा परिसरात थांबलेला आहे. तर या परिसरात जे परिसर आहे अन्नछत्र मंडळ, हे परिसर तुम्हाला एकदम किती सुंदर वाटलं? काय वाटलं तुमच्या? खूप छान वाटलं. परिसर खूप स्वच्छ आणि सुंदर आहे आणि आता जी नवीन डेव्हलपमेंट चालू आहे इमारतीची ती पण खूप छान आहे. तिथं पार्किंग आणि नवीन अन्न छात्रालय हे अक्कलकोट ट्रस्टच्या वतीने आता होणार आहे. त्याचं भूमिपूजन वगैरे झालंय, काम चालू आहे. तर थोड्या दिवसानंतर चांगल्या रूपांतरामध्ये भाविकांची चांगली सोय झालेली आहे. हो, खरंच खूप छान सोय झालेली आहे. आम्ही प्रत्येक महिन्याला गेले 3 वर्ष झालं प्रत्येक महिन्याला आमची आम्रवृक्ष स्वामी परवार मठाची यामध्ये इथं वारी येते. किती असतात वारीमध्ये? किती? 200-150 असे लोक येतात. 2 ते 3 बस आम्ही घेऊन येतो. परत प्रत्येक महिन्याला घेऊन येतो. किती वर्ष झालं आता तुम्ही वारी करता? 3 वर्ष झालं. 3 वर्ष झालं. स्वामी समर्थ मंदिर परिसरात मी थांबलेला आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी आज सकाळपासून 5 ते 10 हजार भाविक स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळामध्ये महाप्रसादचा लाभ सुद्धा घेतलेला आहे आणि स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरमध्ये सकाळपासून रांगेत थांबून दर्शन सुद्धा घेतलेलं आहे. नमस्कार, मी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळा परिसरात आहे. इथले जे परिसर आहे एकदम छान आहे. आता आपण रेणुताईशी बोलणं झालं. ताई, इथं कसं वाटलं तुम्हाला? छान वाटतंय सर. इथं पण हे अक्कलकोट स्वामी समर्थ नगरी कसं वाटलं तुम्हाला? छान वाटलंय. बरं, इथला जे महाप्रसाद वगैरे तो पण छान आहे महाप्रसाद. किती वर्ष झालं तुम्ही या ठिकाणी? आम्ही वारी करतो. किती वर्ष झालं आपल्याला? 3 वर्ष झाले. किती लोक वारी करतात? वारी 200 लोक येतात. बरं, स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळा जे दररोज
5 ते 10,000 लोक या ठिकाणी महाप्रसादचा लाभ घेतो आणि आता तुम्ही आज लाभ घेतलेला आहे मग तुला प्रसाद कसं वाटला तो? छान वाटलं सर आम्हाला किती छान प्रसाद. वाटलं? किती लोक आले तुमच्या वारीला? आपल्या वारीत किती 150-200 असते दरवर्षी येतात आता किती? हो, महिन्याला वारी असते सर आमची. बरं सर, आपण कुठून आलेला सर? आपलं नाव सांगू शकतो? आम्ही उरुळी कांचन पुणे येथून आलेला आहे. आमचा स्वार्थापाडी येथे अमरवृक्ष स्वामी मठ हा स्वार्थापाडीमध्ये आहे. तर आम्ही अक्कलकोट स्वामी समर्थ कसं वाटलं? खूप छान वाटलं. स्वामी समर्थ पवन नगरी कसं वाटली? खरं तर स्वामी समर्थ अक्कलकोट वारी इथं अक्कलकोटमध्ये आम्ही प्रत्येक महिन्याला येतो. तर या ठिकाणी स्वामी समर्थ जे अन्नछत्र मंडळ आहे या अन्नछत्र मंडळाने दररोज 5 ते 10,000 लोकांना महाप्रसाद केला जातो. इथला प्रसाद कसं वाटला तुम्हाला? प्रसाद अतिशय सुंदर असतो आणि घडामोडी बातम्या